आज आपण खतखतं कसं बनवायचं ते बघणार आहोत। गोव्यामध्ये खतखतं म्हणजे एकदम फेमस असा पदार्थ। सणासुदीच्या दिवशी किंवा काही स्पेशल असेल आणि ज्या दिवशी व्हेज जेवण बनवायचं असेल तर त्या व्हेज जेवणामध्ये खतखतं नाही असं होणारच नाही। जसं आपल्या महाराष्ट्रात कुर्मा बनवलं जातं, थोडाफार हा तसाच पदार्थ आहे, पण थोडा त्याच्यापेक्षा वेगळा आहे। याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि चवीला मात्र हे एकदम भन्नाट लागतं। तर मिश्र भाज्यांपासून हे खतखतं बनवलेलं असतं। तर आज आपण हे खतखतं कसं बनवायचं ते बघूया। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता खतखतं बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते बघूया। तर एक बीट घेतलेला आहे, ज्याला मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला आहे, मोठं बीट होतं। त्यानंतर सुरण घेतलेला आहे, थोडासा सुरण किंवा चुरण ज्याला म्हणतात तो। त्यानंतर 2 मक्याची कणसं आहेत ती कापून घेतलेली आहेत। तर येथे मी मक्याचे थोडे मोठे पीस घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही 2 पीस करू शकता, शक्यतो लहानच असतात पण मी थोडे मोठे ठेवलेले आहे। त्याच्यानंतर 2 गाजर कापून घेतलेले आहेत। या भाज्या आहेत त्या थोड्या मोठ्याच कट करायच्या। त्यानंतर 2 बटाट्या आणि 1 मोठं वांगं घेतलेलं आहे आणि याला पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून हे काळं पडू नये यासाठी। तर बघू शकता बटाटे मी एवढी मोठी कट केलेली आहे आणि शक्यतो बटाटी ही मोठीच कापावी। त्यानंतर थोडीशी मी गवार घेतलेली आहे। तर 6 ते 7 येथे मी गवार वापरलेली आहे आणि त्यांचे फक्त मी 2च तुकडे केलेले आहेत। तसंच फरसबीही तेवढाच घेतलेले आहेत 6 ते 7 आणि त्याचेही 2 तुकडे केलेले आहेत, जास्त बारीक नाही। कांदा घेतलेला आहे 1 मोठा कापून, 1 टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्त्याची थोडी पानं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं खतखत्यामध्ये जे असतं ते म्हणजे पांढरे वाटाणे। आता तुम्ही म्हणाल की इथे हिरवे वाटाणे यूज केले तर, पण नाही, हिरवे वाटाण्यांची जी चव आहे ती खतखत्याला येणार नाही। त्याच्यामुळे शक्यतो पांढरे वाटाणेच यूज करावे। तुमच्याकडे जर ऑप्शनच नसेल, हिरवे वाटाणेच असतील तर तसंही तुम्ही ट्राय करू शकता, बट थोडीशी टेस्ट वेगळी लागेल। आता आपल्याला या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। तर पहिल्यांदा आपण त्या भाज्या शिजवणार आहोत ज्या भाज्यांना शिजण्यासाठी बाकीच्या भाज्यांच्या तुलनेने थोडा जास्त वेळ लागतो। तर सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये वाटाणे घातलेले आहेत आणि हो सांगायचंच राहिलं, हे वाटाणे भिजवलेले आहेत, आदल्या दिवशी रात्री मी भिजत घातले होते। त्यानंतर याच्यामध्ये गाजर, बीट, मका घातलेला आहे आणि सुरण घातलेला आहे। तर सुरण नंतर घातला तरी चालू शकतो, तो शिजतो, पण तरी देखील मी याच्यामध्येच घातला, माझ्या लक्षात आलं नाही तेवढं। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। तर पाणी केवढं घालायचं, तर भाज्या बुडतील एवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मी मीठ टाकते जेणेकरून ते भाज्यांना लागेल। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या 2 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करूया। कढईमध्ये मी फक्त अर्धा पळी एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्येच आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे। तर वाटण्यासाठी मी इथे काय काय घेतलेले बघा। आल्याचे 2 मोठे तुकडे घेतलेले आहेत, लसणीच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे 1 आणि नारळाचं 1 वळं घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा नारळ इथे मी वापरलेला आहे आणि माझा नारळ होता तो मोठ्या साईजमध्ये होता। नारळ जर लहान असेल तर पूर्ण नारळ वापरला तरी काही नाही। मसाला भाजायच्याच आधी कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत मसाला बनवून घेते। तर अर्धा पळी मी तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये जो पूर्ण 1 कांदा कापून घेतला होता तो टाकायचा। कांदा मी मोठाच कापलेला आहे, कसाही चालेल। कांदा थोडासा लालसर झाला की मग याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण टाकायचं आहे। आलं लसूण घातल्यानंतर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि कांदा अजून थोडासा लालसर झाला की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे खोबरं आणि कोथिंबीरीचे देठ। याच्यामध्ये आपल्याला खड्या मसाल्यांचा वगैरे काहीही वापर करायचा नाही, आपल्याला हे एवढ्याच साहित्यात बनवायचं आहे। तर हे खोबरं आपल्याला मस्तपैकी परतवून भाजून घ्यायचं आहे या कांद्यासोबत। तर खोबरं ही लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता, आणि खोबरं आपल्याला लालसरच व्हायला पाहिजे। आता खोबरं जसं भाजत येतं तसं खोबऱ्याचा वास यायला सुरुवात होतो। आता खोबरं भाजून झालेलं आहे, बघू शकता अगोदरच्या खोबऱ्याचा कलर आणि आताच्या खोबऱ्याचा कलर। आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर ॲड करायची आहे। मिरची पावडर म्हणजे हा माझा घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला आहे, तो मी यूज केला आहे। आता मालवणी मसाला जसा बनवतात अगदी गोव्यामध्येही तसाच मसाला बनवतात। तर मसाला घातल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि खोबरं गरम असताना त्याच्यामध्ये थोडंसं हे परतवून घेते। जास्त वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर आपला मसाला याच्यामध्ये करपू शकतो आणि टेस्ट वेगळी लागते। आता आपण खतखतं बनवायला घेऊया। अजून कुकर गरम आहे।
तर बघू शकता भाज्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत आणि या भाज्या आपल्याला अशाच शिजवून घ्यायच्या आहेत. तर वाटाणे आहे हे थोडेसे कचकची राहिले तरी चालू शकतील, कारण आपल्याला परत याच्यामध्ये या उरलेल्या ज्या भाज्या आहे लवकर शिजणाऱ्या त्या ॲड करायच्या आहेत. जसं की आता वांगं घातलं आहे, बटाटा, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, गवार आणि फरसबी या ज्या काही शिल्लक भाज्या होत्या ज्या लवकर शिजणाऱ्या होत्या त्या भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालत नाही, तर मीठ नंतर कमी वाटलं तर नंतर घालायचं. आणि कढीपत्ताही याच्यामध्ये मी टाकलेला आहे, म्हणजे मगाशी जे मी सगळं दाखवलं आहे ते सगळं आपल्याला शिजवण्यासाठी घालायचं आहे. आता हे सगळं परत एकदा याच भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी अजून एक्स्ट्राचं पाणी वगैरे वापरणार नाही, कारण अजून याला मी फक्त एकच शिट्टी करून घेणार आहे. तर आता दुसऱ्या राऊंडची शिट्टी झालेली आहे. एक शिट्टी मी करून घेतली, कुकरची वाफ काढून घेतली आणि कुकर ओपन केला. जास्त वेळ आपल्याला कुकर तसाच ठेवायचा नाही, कारण ज्या पहिल्या भाज्या आहेत त्या ओव्हर कुक होतील यासाठी. कुकर ओपन केल्यानंतर मी भाज्या वगैरे काहीही मिक्स केलेलं नाही, तर याच्यामध्ये मी वाटण घालून घेतलेलं आहे. हे वाटण जे मगाशीच तुम्हाला मी दाखवलं होतं, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचे देठ टाकून जे बनवलं होतं तेच हे वाटण आहे. तर हे वाटण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. सगळं वाटण मी याच्यामध्ये घालून घेतले. आता मी हे खतखतं आहे ते कुकरमध्येच बनवणार आहे. हवं असेल तर सेपरेट भांड्यामध्ये काढू शकता. सध्या तरी याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही. आता याच्यामध्ये अजून 2 पदार्थ टाकायचे आहेत, ते म्हणजे 1 खडा एवढा मी याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि अगदी थोडीशी चिंच याच्यामध्ये मी टाकलेली आहे. याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट खतखत्याला येते. आणि थोडंसं याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, कारण ज्यावेळी मी दुसऱ्या राऊंडच्या ज्यावेळी मी भाज्या टाकल्या त्यावेळी मी मीठ टाकलं नव्हतं आणि मीठ कमी पडेल असं मला वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. नंतर तुम्ही टेस्ट करून याच्यामध्ये मीठ टाकू शकता. तर बघू शकता आता मी हे जे वाटण आहे ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे या भाज्यांमध्ये. आणि याला आता आपल्याला खतखतं काढून घ्यायचं आहे, म्हणजेच उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही एक्स्ट्राचा. जर तुम्हाला कमी वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही हे याच्यापेक्षा दाटही ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा पातळही ठेवू शकता, पण मला तरी वाटतं याची हीच कन्सिस्टन्सी असावी. आणि खरं सांगू हे एकदम हेल्दी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. घरात जर अशा भरपूर भाज्या असतील तर एकदा नक्कीच हे खतखतं ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी.